माझ्याकडे मोबाईल नाही समोर बाबा थोडे बूम खालती करा रे सगळे बाबा अजितदादांनी मध्यंतरी आमदारांची बैठक घेतली, काय नेमकं त्या बैठकीमध्ये कशा प्रकारचं कुठे आता मुंबईला बैठक नाही मला माहिती नाही, मी हजर नव्हतो, मला माहिती. पक्षांतर्गत राष्ट्रवादीत काय चाललेलं आहे? कारण की सगळे आरोप सरकार आल्यानंतर सगळे राष्ट्रवादीवर होत आहे. म्हणजे आरोप कशाचा? धनंजय मुंडे झालं, ते ठीक आहे, ते आता आणखीन काही सिद्ध झालं नाही, जोपर्यंत सिद्ध होतं नाही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल. महत्त्वाचं म्हणजे आम्ही काय आलो दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि आमचं जे MD आले आपलं प्रभाकर, ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिथे जे आता हिअरिंग होतं आपला तुझ्याकडचा, तिथे की आपल्याला अधिकचा अधिक माल काढला पाहिजे या दृष्टिकोनातून 25 मेट्रिक टन आपण काढणार आहोत. म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण आज ते हिअरिंग झालेलं आहे. दावोसमध्ये गडचिरोलीसाठी जवळपास 3000 कोटींचे करार झाले. तुम्ही गडचिरोलीत एवढे दिवस झाले राजकारण करतायत, तुम्ही याचं स्वागत करणार का? काय वाटतं यामुळे चेहरामोहरा बदलेल? नाही, आता ते 3000 नाही, आता 1.5 लाख कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत आपले जिंदल साहेब JSWच्या माध्यमातून. कल्याणी 5000 कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत. तर अशा प्रकारचा इन्व्हेस्टमेंट त्या आपल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि एक चांगला एक काम म्हणजे फार मोठा जे आमचं विजन होतं ते विजन पूर्ण होत आहे आणि त्या दृष्टीने एक चांगलं काम होतं. धनंजय मुंडेचा राजीनामा मागतायत, तुम्ही एक वरिष्ठ नेते त्या पक्षाचे म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, आता जे मागणी करणारे सगळे मागणी करतात, परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही, काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही, तोपर्यंत आता ते आमचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार ते पाहतील काय करायचं. पण तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? मला काय वाटायचा प्रश्नच नाही. ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत, ते त्यांच्याकडे अधिकार आहे, ते निर्णय घेतील. संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताच निर्णय जे आहे ते शेवटपर्यंत होणार नाही, असा दावा त्यांनी केला. नाही, असं ते म्हणत असतील, त्यांचं ते मत आपलं व्यक्त करत असतील, परंतु निर्णय दादा जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, राष्ट्रवादी पक्षाची कशी तयारी, काय सांगणार? नाही, आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आपण कामाला लागलेलो आहोत, सगळे लोक कामाला लागले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर जिल्ह्यामध्ये महायुतीचं आम्ही आघाडी करून आम्ही निवडणूक लढणार. निधी मिळत आहे का तुम्हाला? काही आपण पाहिलं यापूर्वी आरोप प्रत्यारोप होत होते, महाविकास आघाडी असेल त्यानंतर महायुतीमध्ये आमदारांना निधी मिळत नाही, एका पक्षातला आमदार असला दुसऱ्या पक्षात सरकार असलं, तुमचा अनुभव काय आहे आमदार म्हणून? थोडंफार कमी जास्त लोक बोलत असतात, परंतु निधी सगळ्यांना भेटतो. तुम्हाला मिळत आहे गडचिरोलीला? मिळणारच ना. गडचिरोली का आता आम्ही सगळं पैसे इतका उभा करत आहोत, तर गडचिरोली कसं नाही मिळणार? अंजली दमानिया यांनी अजित पवारांना धनंजय मुंडेंविरुद्धचे जे सगळे पुरावे ते दिले आहे, त्यानंतर काही पुढच्या घडामोडी काही पावलं उचलतात काय? अजितदादांशी काही बोलणं झालं नाही, असं ते बोलत आहेत, परंतु काय वस्तुस्थिती आहे ते आता आपल्याला कळेल. दादा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्या निर्णय घेतील. या सरकारमध्ये ऑडिट सिस्टम असणार आहे, मंत्र्यांच्या कामगिरीचं पुढच्या काही दिवसात ऑडिटही होणार आहे. तुम्हाला अजूनही आशा आहे असं वाटतं? नाही, ऑडिट म्हणजे आता चांगलं आहे. मुख्यमंत्री ऑडिट घेतलंच पाहिजे, काय मंत्री करत आहे नाही करत आहे. जे मंत्री निष्क्रिय नसतील त्याच्याबद्दल ते योग्य ते निर्णय घेतील. एक ऑडिट सिस्टीम चांगलं आहे, म्हणजे एक कुठेतरी एक चांगला व्यवस्था होत आहे. नवीन लोकांना संधी मिळेल का या ऑडिट नंतर असं वाटतंय? ते नवीन लोक वेट अँड वॉच 2.5 years. हिंदी में हाँ बोलिए. हिंदी में जानते हैं अंजलि दमानिया ने अजित पवार जी को ये सबूत दिए हैं धनंजय मुंडे के खिलाफ, पार्टी की तरफ से कुछ स्टेप उठाए जाने वाले? नहीं, सबूत तो दिए हैं करके आप बता रहे, मैं भी सुन रहा हूँ, परंतु वो सबूत में कितना दम है, उसमें कुछ है क्या वस्तुस्थिति? अगर है तो कार्रवाई होगी. थैंक यू सर. थैंक यू.